नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर मागच्या रेसिपीला मला कमेंट आली होती का तुम्ही एग रेसिपी दाखवा। तर हो, मी आज दाखवणार आहे एग रेसिपी आणि ती आहे बॉइल्ड एग बुर्जी। आम्ही घरामध्ये नेहमी नॉर्मल बुर्जी तर करतोच अंड्याची, पण बॉइल्ड एग बुर्जीसुद्धा करतो आणि ती घरच्यांना सगळ्यांना खूप आवडते। तर आय होप का तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडेल, तुमच्या घरीसुद्धा ही रेसिपी आवडेल। तुम्ही नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा जर आवडला असेल तर, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर बघूयात रेसिपी काय आहे ते आणि साहित्य काय काय लागणार आहे ते। ऑलरेडी मी त्याच्यासाठी इथे एग्स बॉईल करायला ठेवलेले आहेत, तर आपण त्याच्या पुढची रेसिपी बघूयात। तर इथे मी हे बॉईल एग करून घेतलेले आहेत आणि त्याचे असे पीसेस करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो घेतले चिरून बारीक आणि 1 कांदा, त्यानंतर कोथिंबीर आणि मी लसूणच्या पाकळ्यांना अशा उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। आणि त्यानंतर मी आता इथे कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे तेल छान तापलं आहे आणि त्यात मी आता घालते आहे कढीपत्ता छान तडतडल्याच्या नंतर मी इथे लसूणच्या काही पाकळ्या इथे टाकणार आहे, बाकीच्या मी तशाच ठेवल्या आहेत, त्या पुढे आपल्याला वापरायच्या आहेत। आणि त्याच्यानंतर मी इथे घालते आहे आता कोथिंबीर फोडणीत टाकल्याच्यानंतर एक भारी स्वाद येणार आहे आपल्या रेसिपीला। तर येस, कोथिंबीर मी आता इथे घातली आहे आणि त्यानंतर मी इथे कांदा टाकून घेते आहे। मस्त छान बारीक बारीक कापून घेतला आहे मी कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत मी इथे परतते आहे, खूप जास्त नाही परतणार आहे। आणि लगेचच मी इथे याच्यामध्ये टाकते आहे टोमॅटो आणि कांदा छान अगदी एकदम मऊ होईपर्यंत, म्हणजे टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो, आणि असं छान बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही स्मॅश केलं ना तरीसुद्धा चालणार आहे। इथे मी कांदा टोमॅटो छान परतून घेतल्याच्या नंतर मी बाकीच्या ज्या उरलेल्या लसूणच्या पाकळ्या होत्या त्या मी इथे घातल्या आणि त्याही आता मी कांदा आणि टोमॅटोसोबत छान परतून घेणार आहे। इथे कांदा टोमॅटो माझा छान परतून झालेला आहे आणि टोमॅटोही अगदी मस्त छान शिजला आहे। तर आता या पॉईंटला मी इथे घालते आहे सगळे स्पाइसेस। तर मी घेतलेला आहे इथे घरगुती मसाला घेतलेला आहे, त्यानंतर मालवणी मसाला, हळद आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। तर हे मी छान मसालेसुद्धा या कांदा टोमॅटोसोबत परतून घेणार आहे। अगदी तेल सुटेपर्यंत मी हे मसाले जे आहेत ते परतून घेते आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता का मस्त तेल सुटलं आहे कांदा टोमॅटोला आणि आपण जो वरून लसूण टाकला होता तोही मस्त शिजला आहे यामध्ये। तर याला मी थोडं स्मॅश करून घेणार आहे पुन्हा एकदा। हा जो लसूण आहे ना या ग्रेव्हीमधला तो एक नंबर लागतो, खूपच छान लागतो। तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही लसूणची फक्त पेस्टसुद्धा टाकू शकता, पण असा जो लसूण आहे ना तो खायला खूप भारी लागतो। तर आता मी याच्यामध्ये जे अंड्याचे आपण पीस करून घेतले होते ते मी इथे घालणार आहे। जर तुम्हाला अंड्याचे पीस नसतील करायचे तर तुम्ही किसून अंडं, म्हणजे बॉइल्ड एग जे असेल ना केलेलं ते किसूनसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो, तेही छान लागतं। पण मला पर्सनली किंवा माझ्या घरात असं आवडतं, सो मी असे पीस करून यामध्ये टाकते। तर यावर मी आता कोथिंबीर छान भुरभुरते आणि खायला तयार आहे आपलं बॉइल्ड एग बुर्जी। थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।